बातमी महत्त्वाची आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी साठी 2 किलोमीटर पर्यंत रांग लागली आहे। पंपावर एलपीजीचा साठा संपला तरीही रिक्षा चालकांची रांग आपल्याला पाहायला मिळते। 20 दिवसात ऑटो एलपीजीचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढलेत। ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न गंभीर झालाय। आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून जे आहे ते अनेक पंपावर गॅस मिळत नसल्यामुळे अशा पद्धतीनं ऑटोच्या लांबच लांब रांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये लागल्या आहेत। पंपासमोर अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे। आम्हाला गॅस भेटलाच पाहिजे अशी सगळी मागणी या पंप चालकांची आहे। आता माझे लेकर दोन आहे, 5 दिवसापासून 5-6 दिवस झाले सर। मी पर्शन आहे, घर कसं का चालेल माझं? शीट गाडीचे हप्ते आणि शीटला बोललो आपण दवाखान्यावाले राहते, याच्याकडून भाडं कसं घ्यायचं आम्ही? आम्हालाच खूप हे वाटतंय ना। गॅसवाले म्हणते 100 रुपये झाला, एक म्हणतो 130 झाला, कोणी काही बोलतं। काय बोला आता काहीच कळणार नाही। आम्ही सगळे उभा आहे इथं कवाचे, आम्हाला ना काही रिस्पॉन्स आहे ना काही आहे ना काही आहे सर। ना जेवण करायला अजून नाश्ता वगैरे काहीच नाही, इथं थांबेल अजून। आम्ही काय की आमची सगळ्यांची आशा एकच आहे की आम्हाला गॅस भेटला पाहिजे। तर शहरामध्ये जे आहे ना ते 40 ते 45 हजार रिक्षा आहे आणि ती गॅसवर चालणारी त्याच्यात 30 हजारची एक रिक्षा आहे। तर 30,000 रिक्षाला इथं गॅस नाही सांगू राहिले। 12 पंप आहे, 12 पंप पूर्ण ड्राय आहे, कमीत कमी 10 दिवसापासून। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।